आबालवृद्धांमध्ये बहुप्रतीक्षित असलेली पेशवे पार्कमधील फुलराणी मंगळवारपासून पुन्हा एकदा आपल्या चाकांवर धावू लागली आहे. आमदार गिरीश बापट यांच्या हस्ते शालेय मुलांच्या उपस्थितीत तिचे उद्घाटन झाले. भाजप शहराध्यक्ष विकास मटकरी, नगरसेविका मनीषा घाटे, धीरज घाटे, दिलीप काळोखे आदी यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे लोकमान्य नगर येथील बाल विकास मंदिर, नवी पेठेतील धर्मवीर संभाजी या महापालिकेची शाळा आणि रायगडच्या सर्जेराव साळवे महाविद्यालयाचे विद्यार्थी याला उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार बापट म्हणाले, फुलराणीला गतवैभव पुन्हा मिळाले आहे. मोठ्या रेल्वेमध्ये, विमानात, बसमध्ये आपण बसतो, परंतु फुलराणीत बसण्याचा आनंद वेगळाच आहे. मनीषा घाटे यांनी प्रास्ताविकात प्रकल्पामागची भूमिका विशद केली. या फुलराणीशी अनेकांच्या लहानपणीची आठवण जोडलेली आहे. बालमन जिवंत ठेवणे हे सर्व वयोगटातील लोकांची गरज आहे, असे मटकरी म्हणाले. भारतातील उद्यानांमध्ये चालवल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या छोट्या रेल्वेमध्ये फुलराणी ही सर्वात जुनी आहे. महापालिकेच्या वर्कशॉपमध्येच या फुलराणीचे डबे तयार करण्यात आले होते. फुलराणीची सैर करण्यासाठी 5 वर्षांखालील मुलांना 3 आणि त्यावरील मुलांना 5 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. आचारसंहिता लागणार असल्यामुळे निश्चितच आम्ही सगळ्याच कार्यक्रमाची सगळेजण घाई करतो. एखाद दुसरं बारीक सारीक काम राहिले म्हणून ती परत आचारसंहितेत गेली असती. त्यात काही अडचण नाही, हरकत नाही, काही वाईट नाही त्याच्यात. कारण ताईने त्याच्यात कष्ट करून जवळजवळ 25 लाख रुपयाचा निधी त्यांच्या वॉर्डस्तरीयतनं आणि महापालिकेच्या बाकीच्या ह्याच्यातनं केला. आणि इथे येणारं हे फुलराणी हे एक वैभव आहे, वैशिष्ट्य आहे, आकर्षणाचं केंद्र आहे. आणि गेले अनेक वर्ष त्याच्यात प्रयत्न करत होतो, पण त्याच्यात यश येत नव्हतं. ताईने खूप त्याच्यात मनापासून प्रयत्न केले आणि ती आता आज सुरू झाली. 1-2 बारीक सारीक गोष्टी असतील तर 1-2 दिवसात पूर्ण होतील. पण इथे आता येणाऱ्या लहान मुलांना फुल फ्लेज ती बघा आली. तुम्ही जे म्हणलात ना बंद पडली, ती बंद नाही पडली, जाईल ना काय त्याच्यात. काही आपण 99% चांगलं काम बघावं, 1% वाईट राहिलेलं बघू नये ना, अशी आपली दृष्टी असावी नेहमी. त्यामुळे असं आहे, फुलराणी ही काही संकल्पना नवीन नाही, ही संकल्पना जुनीच आहे. पण इथे आधी हत्ती होते, प्राणी होते, फुलराणी होती. थोडंसं कॉर्पोरेशनचं दुर्लक्ष काही वर्ष झालं होतं. मग आम्ही त्यांना सगळ्यांनी आग्रह केला की ताई तुम्ही ह्या भागातल्या नगरसेविका ह्याच्यात सगळ्यामध्ये लक्ष घाला. कारण इथली हत्ती जी होती ती पण मागे गेली त्याच्यानंतर. आणि आता नवीन नवीन नियम कायदे आले. पण आता इथे ऊर्जा केंद्र सुरू झालं आहे, बायोगॅस प्रकल्प सुरू झाला आहे, ही फुलराणी बंद होती ती सुरू झाली आहे, साहसी उद्यान इथे सुरू झालं आहे. त्यामुळे ह्या जागेचा काही कमर्शियल उपयोग करण्यापेक्षा नागरिकांना, लहान मुलांना, पुण्यात आलेल्या लोकांना चांगला उपयोग व्हावा ह्याच हेतूने आणि सदहेतूने आम्ही सगळेजण इथे काम करतो. ताई या भागाचं प्रतिनिधित्व करतात, आमची सगळ्यांची त्यांना साथ असते. त्यामुळे अनेक वर्ष बंद पडलेली फुलराणी आता परत सुरू झाली, त्याचा निश्चित आम्हाला आणि तुम्हाला देखील सगळ्यांना आनंद आहे.